पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या भूमिपूजनावर सोमवारी अतिक्रमण धारकांनी तीव्र विरोध केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला। दिवसभर झालेल्या वादावादीनंतर हातकणंगलेचे तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली। संबंधित जागेचा अंतिम निर्णय मंगळवारी सकाळी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले। ग्रामपंचायतीने केंद्र शासनाच्या पंतप्रधान योजनेअंतर्गत सुमारे 27 लाख रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन आणि 38 लाख रुपयांचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी गावातील 54 एकर माळरानावरील जागा निश्चित करून भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, डॉक्टर सुभाष पाटील, बाजीराव पाटील, महादेव सुतार, महमद महात, संदीप तानवडे, योगेश खवरे, आरिफ सरजेखान, दीपक यादव, हर्षदा यादव, संदेश शिंदे, श्रीकांत कांबळे, तलाटी महेश सूर्यवंशी, कोतवाल संदीप पुजारी, विठ्ठल पाटील, भगवान पाटील, सर्जेराव खवरे, सर्जेराव कदम, सलीम मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र संबंधित जागेवर गेल्या 4 दशकांपासून शेती व वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमण धारकांनी भूमिपूजनास विरोध केला। या जागेबाबत न्यायालयात स्थगिती आदेश स्टे असल्याचा दावा करत त्यांनी प्रकल्प राबविण्यास हरकत घेतली। त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थगित ठेवावा लागला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार घटनास्थळी पोहोचले। त्यांनी अतिक्रमण धारकांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत योग्य जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावेत, अन्यथा पूर्वनियोजित जागेवरच भूमिपूजन करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान अतिक्रमण धारकांनी 54 एकर परिसरात अन्य मोकळी जागा उपलब्ध असल्याचा दावा केला। त्या ठिकाणी प्रकल्प उभारल्यास शेती व व्यवसायावर परिणाम होणार नाही, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली। आता प्रशासन, ग्रामपंचायत आणि अतिक्रमण धारक यांच्यातील चर्चेनंतर मंगळवारी कोणता निर्णय होतो याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे।